कोल्हापूर महानगरपालिकेत अप्पर जिल्हाधिकारी तथा पीठासन अधिकारी किरण कुलकर्णी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या विशेष बैठकीत आरोग्य, पाणीपुरवठा, प्राथमिक शिक्षण आणि क्रीडा समितीच्या सभापती आणि उपसभापतींच्या निवड प्रक्रियेला सुरुवात झाली. आरोग्य विशेष समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या सुरेखा सुनील ओटवकर, तर उपसभापतीपदी शिवसेना शिंदे गटाचे वैभव दिलीप माने यांची निवड झाली. पाणीपुरवठा विशेष समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या संगीता संजय सावंत यांची, तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या दीपा दीपक काटकर यांची निवड करण्यात आली. प्राथमिक शिक्षण समितीच्या सभापतीपदी शिवसेना शिंदे गटाच्या शीला अशोक सोनुले, तर उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाच्या पूजा सतीश पोवार यांची निवड झाली. दरम्यान क्रीडा समितीच्या सभापतीपदासाठी भाजपचे विजयसिंह पांडुरंग खाडे पाटील आणि काँग्रेसचे प्रशांत उर्फ भैया खेडकर यांच्यात लढत झाली. या समितीमधील भाजपचे सदस्य विजय देसाई यांचा जात वैधता दाखला अवैध ठरल्यानं त्यांचं सदस्यत्व रद्द झालं. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधातील 4 सदस्य उपस्थित राहिले. यावेळी हात वर करून घेण्यात आलेल्या मतदानात दोन्ही उमेदवारांना प्रत्येकी 4 मतं मिळाल्यानं निकाल अनिर्णित राहिला. त्यानंतर नियमानुसार चिठ्ठी काढण्यात आली. महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरातील विद्यार्थिनी रेणुश्री कृष्णात कांबळे हिनं चिठ्ठी काढली. यामध्ये विजयसिंह खाडे पाटील यांचं नाव निघाल्यामुळं त्यांची क्रीडा समितीच्या सभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. उपसभापती पदासाठी काँग्रेसचे रोहित शिवाजी कवाळे आणि अश्किन गणी आजरेकर यांच्यातील चुरशीची लढत झाली. या निवडणुकीतही दोन्ही उमेदवारांना समान मतं मिळाल्यानं चिठ्ठीद्वारे निर्णय घेण्यात आला. महापालिकेच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यामंदिरातील विद्यार्थिनी आरोही सूर्यकांत मोहिते हिनं चिठ्ठी काढली. त्यामध्ये रोहित शिवाजीराव कवाळे यांचं नाव आल्यानं त्यांची क्रीडा समितीच्या उपसभापतीपदी निवड जाहीर करण्यात आली. निवडणूक प्रक्रिया नगर सचिव सुनील बिद्रे यांनी पार पाडली. सहाय्यक आयुक्त डॉक्टर विजय पाटील आणि परवाना अधीक्षक अशोक यादव यांनी मतमोजणी अधिकाऱ्यांची जबाबदारी सांभाळली. निवडीनंतर महापौर रूपाराणी निकम यांच्यासह सर्व नगरसेवकांनी नवनिर्वाचित सभापती आणि उपसभापतींचं अभिनंदन केलं.